ज्याप्रमाणे शिवसेना अंगावर कशी येते हे आज आम्ही त्यांना दाखवून देऊ। हम विरोध कर रहे कि ये कोंबडी चोर है, ये बुढ़िया कोंबडी चोर है। हे दृश्य आहे नागपूर विमानतळावरचं। तर झालं नेमकं असं, आज उद्धव ठाकरे नागपूर दौऱ्यावर आहेत। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं लोकार्पण करण्यासाठी ते विदर्भात येत आहेत। त्यासाठी कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर उभे होते। तर भाजप आमदार नितेश राणे हे देखील आज विदर्भ दौऱ्यावर आहेत। निमित्त आहे ते अचलपूर येथे होणाऱ्या हिंदू धर्मसभेचं। नितेश राणे यांच्या उपस्थितीत ही सभा पार पडणार आहे। त्यासाठी नितेश राणे हे नागपूर विमानतळावर दाखल झाले। नितेश राणे हे वेळोवेळी उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटावर हल्लाबोल करताना पाहायला मिळतात। नितेश राणे हे देखील येत असल्याचं कळताच ठाकरेंचे कार्यकर्ते कमालीचे आक्रमक झाले आणि तिथे गोंधळ निर्माण झाला। ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत नितेश राणे यांना रोखण्याचा प्रयत्न केला। नितेश राणे हे विमानतळावर जेव्हा दाखल झाले तेव्हा नेमकं काय घडलं पहा। समाज का मोर्चा और बाइक रैली और धर्म सभा है और उसके लिए मैं जा रहा हूँ। वहाँ भी विरोध हो रहा है, कुछ लोग वहाँ पे मैंने ऐसा कुछ सुना नहीं है। एक लक्षात घ्या, आता तो 100 वर्षांवर्षाचा आहे, पण जो राणे साहेबांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा ह्याच उद्धव ठाकरेंनी त्यांना मारून टाकण्याच्या सुपाऱ्या दिलेल्या कोणाला आवडत नव्हतं। म्हणजे राणे साहेब, राजसाहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि तेव्हा आनंद दिघेंच्या पूर्ण ह्या प्रवासामध्ये एकाच माणसावर शौसेची सुई येते आहे। तर कधी ना कधीतरी सत्य बाहेर आलं पाहिजे ना। आपल्या राजकीय पक्षांतर्गत विरोधकांना मारून टाकण्याची प्रवृत्ती ही कोणामध्ये आहे? 4 घटना मी तुम्हाला सांगितलेल्या आहे, म्हणून समजदारों को इशारा काफी है।